जमा मेरे को कुछ तो लाइफ में बिना गिरे। So hey guys, welcome back to the channel after a very long time. I'm really very sorry for not being consistent. सध्या ड्यू टू सम रिझन्स मी व्लॉगिंग हॉल्ट केलं होतं, पण आता पुन्हा सुरू करते आहे. सो मी ट्राय करेन की व्लॉग येतील आणि येस. सो आज आम्ही चाललो आहोत एका जागी स्टे करायला. काय कुठे कसं ते तुम्हाला सगळं पुढे पुढे कळेलच व्लॉगमध्ये. सो व्लॉग नक्की एंडपर्यंत पहा. हा व्लॉग पार्ट्समध्ये येईल, कारण सगळं एकातच दाखवलं तर मजा येणार नाही, 2 दिवसाचा आहे. सो पार्ट्समध्ये येईल, तर सगळे पार्ट्स नक्की बघाल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स करा. सो लेट्स गो. सो आता आम्ही निघालो आहोत आणि आता आम्ही हळूहळू करून पिक करू फ्रेंड्सला. सो लेट्स गो. आय एम रिली एक्सायटेड, कारण बरेच दिवसांपासून प्लॅनिंग चाललं होतं. असं कॅब ऑलरेडी बुकड होती आणि त्यांनी ऑन द स्पॉट आम्हाला डिच केलं. ऑन द स्पॉट डिच केलं. ओके कूल. ऑन द स्पॉट डिच केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला कॅबसाठी थांबावं लागलं. मी 4:30ला निघणार होतो आणि आत्ता वाजले आहेत आय गेस 5 वाजले. आणि दिव्या आणि सारिका काकू पण आलेत. हॅलो गाईज. भरत भेट पहा. आपण एक इथे माणूस सोहम पण आहे इथे, जो नॉन एक्झिस्टंट असतो आमच्यात. सेड, मिनल काकू आणि बाकी लोक आली आहेत. आम्ही पोहोचलोय आणि दंगा आत्ताच सुरू झालाय. सगळे आलेत. मी जिथे थांबलोय तो हा रूम आहे. मी रूम टूर करवलं वेळ मिळाला तर करवेल लगेच. पण हा इकडचा व्ह्यू आहे. इथून असे ढग वगैरे, इथे एस्थेटिक फोटोज काढू शकतो या रूममध्ये. आणि आम्ही आलो आहे आता पार्कमध्ये. भावनाला लटकावं लागेल. भावनाचा काय संबंध. आणि आम्ही ह्याच्यावरती खेळतोय, डकवरती. आणि हे लोक झाले आहेत जिमनॅस्ट. मी करू साइड वेज है ब्रो, साइड वेज है. जमा मेरे को कुछ तो लाइफ में बिना गिरे. आणि सीड इथे वेडा झालाय. ओ सॉरी गाईज, सॉरी गाईज. सो आम्ही बाहेर आलो आहे इथे दुकानात आणि इकडून जो बाहेरचा व्ह्यू तो खूप सुंदर आहे. मी तुम्हाला पण दाखवते. तुझं नाव काय? भावना. माझा पोर्ट्रेट घे नाही तर आम्ही दुकानात आलो होतो काही गोष्टी घ्यायला आणि या टुकरांनी अख्खं दुकान लुटलंय. हे पहा. आणि तिकडे घरात पण बऱ्याच गोष्टी आहेत, तरी या लोकांनी एवढ्या गोष्टी एक गोष्ट घेतल्या. मला सांगायची, कस्टम आम्ही केलेत, मी केलेत, शरदनी केले आणि तनुष्का आणि सोमने गाईज, आम्हीच काम केलेलं फक्त. आम्ही मेन काम केलं. आम्हीच फक्त आम्ही लाईट गेले आहेत आणि सगळे जेवून बसले आहेत. विक्स इनहेलरची स्मगलिंग चालली आहे यांची. सो आमची जेवणं झाली आहेत आणि आता आम्ही चाललोय खाली आता शतपावली करायला. मी आता खाली आलोय आणि इथे रॅन्डम गप्पा चालल्या आहेत. मला नाही आठवत. आपण कितवीत गेलो होतो ते? आली नाही ती. छान असं गार वातावरण आणि खूप सुंदर वाटतंय इथे. मांडला नवा संसार, आता घरदार तुझा दरबार. सो आता 10 वाजलेत, 10:15 आणि आम्ही चहा पितोय सगळे. झालं. हे काय
सुदर्शन चक्र वाटतोय. काय आहे नाही माहिती. तुला नाही. अरे बधीर अरे भांग पिली. भांग आहे का ती? ब्रो तू काय करतीये तो तुम चाहो वो मोहब्बत और जो तुम्हें चाहे उसका क्या. ये जिसको तुम चाहो वो मोहब्बत और जो तुम्हें चाहे उसका क्या. जिसके लिए तुम रोए वो मोहब्बत जो तुम्हारे लिए रोया उसका क्या. जिसके लिए तुम तड़पे हो वो मोहब्बत जो तुम्हारे लिए तड़पा उसका क्या. जिसको तुमने चाहा वो तुमको मिले और जिसको तुम ना मिले उसका क्या. वो शायर की रूहानी सफर, सफर में वो कहाँ लिख पाते. वो शायर की रूहानी सफर, सफर में वो कहाँ लिख पाते. अल्फाजों ने ढूंढी किसी की कलम और आप उसे नजर आते. वाह. वो कहता है कि अभी साथ हूँ तुम्हारे पर आखिरी वक्त तक की उम्मीद न रखना. वो कहता है कि अभी साथ हूँ तुम्हारे पर आखिरी वक्त तक की उम्मीद न रखना क्योंकि आज और कल में थोड़ा फर्क है. वो कहता है कि सबको खुश रखना आदत है मेरी तो मुझसे प्यार न समझना क्योंकि पसंद और मोहब्बत में फ़र्क होता है. वो कहता है कि कोई एतराज़ नहीं कि रोज़ बातें होती है तुमसे पर मेरे दिल के इतने करीब भी ना समझना क्योंकि आदत और लत में थोड़ा फ़र्क. वो कहता है कि बहुत खूबसूरत लग रही हो आज तुम. वो कहता है कि बहुत खूबसूरत लग रही हो आज तुम पर मुझे अपना दीवाना मत ना समझना क्योंकि दिल लगाने में और दिल बहलाने में फ़र्क है. तो आत्ता ऑलमोस्ट 2 वाजत आले आहेत आणि अजूनही गप्पा गोष्टी चालल्या होत्या. मेहफिल जमली होती तुम्ही जसं मागच्या क्लिप्समध्ये पाहिलं. सो आता मी पार्ट 1 इथेच एंड करते. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, बेसिकली आजच्याच, कारण 12 वाजून गेलेत. सो तोपर्यंतसाठी बाय बाय, टेक केअर अँड लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट करा. तब तक के लिए बाय बाय, टेक केअर.